गणपती बाप्पा राम राम मंडळी. आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आम्ही आमच्या गावच्या देवीच्या दर्शनासाठी जाणार होतो. हिरकणीला पण एनर्जेटिक बनवली, पेट्रोल टाकलं आणि आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रवास हा सकाळीच करत असल्या कारणाने वाहतुकीची कोंडी गर्दी काहीच नव्हती. थोड्याफार प्रमाणात सकाळ सकाळी ऊन एकदम आले होतं. तर आम्ही चिंचवड स्टेशनला पोचलो. चिंचवड स्टेशनवरून आम्ही आदित्य बिर्ला रोडने समोरच डांगे चौकातून आपल्याला समोर हायवेला जॉईन व्हायचं होतं. तर हायवेला जॉईन करायचं असेल तर आपल्याला भूमकर चौकातून डायरेक्टली NH4 हायवेला जॉईन करावं लागतं. सकाळ सकाळी पण हायवेवर वाहतुकीची गर्दी जशी असते तशी नव्हती. सकाळ सकाळी आपला मूड एकदम खतरनाक असा असतो. तर खतरनाक मूडमध्ये आपण फोटोशूट करत, व्हिडिओ बनवत आपण आपल्या गावाच्या ओढीने लवकरात लवकर कसं पोहोचू या कारणाने आपण ट्रॅफिकमधून पण वाटा काढत नवीन कात्रज बोगद्यातून आपण आपल्या पुढच्या प्रवासाला लगेच चालू केली. तर इथं बाजूला खेडच्या जवळपास एक विमानात रेस्टॉरंट बनवले. त्यामध्ये पण तुम्ही नक्की जाऊन या आणि आम्हाला पण सांगा. खेड टोल नाका क्रॉस केल्यानंतर आपण डायरेक्टली आपल्या खंडाळा घाटामध्ये लागलो. खंडाळा घाटामध्ये मोठमोठे ट्रक, या ट्रकांमुळे ट्रॅफिक होते, पण छोट्या कार्स वगैरे नव्हत्या. त्यामुळे वाहतूक जशी पहिल्यासारखे ट्रॅफिक असतं तसं नव्हतं. कारण सकाळी सकाळी आम्ही लवकरात लवकर निघालेलो, त्यामुळं आम्हाला ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आलेला नाही. तर आम्ही फोटोशूट करत आमच्या उतारानं पटपट सातारच्या दिशेनं निघालो. प्रज्वल आमचा बघा कसा एकदम टवटवीत सकाळ सकाळी दिसतोय. प्रज्वलचं फोटोशूटिंग करत, त्याच्या गप्पा मारत, त्याच्यासोबत मजाक मस्ती करत आम्ही डिरेक्टली पोचलो वेळामध्ये. वेळातून आम्ही खाली गेल्यानंतर छोटासा ब्रेक घ्यायचा म्हणून आम्ही भुईंजमध्ये चिकणे वडापाव हा एक प्रसिद्ध वडापाव आहे, जो की आम्ही पण नेहमी पुण्यातून गावाला जायचं असेल तर तिथं चिकणे वडावाल्याकडं विश्राम करतो आणि वड्याचा स्वाद घेतो. ब्रेकनं काय होतं? स्टॉप होतं. ओके. आणि चला, ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही आणेवाडी टोलनाक्याच्या दिशेने गावाकडे निघालो. आणेवाडी टोल नाक्यावर पण बऱ्यापैकी गर्दी कमीच होती. राईट केल्यानंतर आपला जावली तालुका चालू होतो. जावली तालुक्यात आपण आणेवाडी गावातून सायगाव गावामध्ये आणि सायगाव गावामधून पवारवाडी येरुंकरवाडीच्या दिशेने आपण आपल्या गावाकडे निघालो. सकाळ सकाळी हिरवळ, मस्तपैकी किलबिल. सकाळी सकाळी माणसांची कामाला जायची धावपळ, गावाकडचं नवीन नवीन वातावरण बघून माणसं एकदम फ्रेश होतात. आम्ही आमच्या गावातून पूर्णपणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मंदिर हे गावच्या साईडला होतं. गावाच्या बाहेर मंदिर असल्या कारणानं गाडीमध्ये आपल्याला गरम होत होतं. त्यामुळे आम्ही गाडी डिरेक्टली तशाच छोट्या रोडवरून डिरेक्टली मंदिरापर्यंत पोहोचलो. किनाळी देवी हे गावापासून बाजूला असल्या कारणाने तिथं मंदिर तर नव्हतं, पण असा मस्त असा कठाडा बांधून जांभळीच्या झाडाखाली पूर्णपणे देवाचं स्थान आहे. आऊनं, भावानं आणि प्रज्वलनं देवीचं पूर्णपणे धुवून त्यांचं पूजन करायला चालू केलं. वहिनींनी पण पूजन करून देवीची ओटी भरायला सुरुवात केली. पण प्रज्वल आमचा भलताच करामती, त्यांनी पण लगेच पूजन करायला आऊसोबत देवांना सुरुवात केली. प्रज्वल पण पूजन करत होताच आणि नारळाची शेंडी भाऊ हा एका साईडला बसून काढत होता. रानांमध्ये हे वसलेलं मंदिर आणि आजूबाजूला हिरवळ अशी खूप मस्त अशी जागा होती. त्यासोबत वारा खूप होता. वहिनीला अगरबत्ती लवकर पेटवता आली नाही. पेटवल्यानंतर देवीच्या समोर लावून घेतली.
हे झाड जांभळीचं खूप वर्षापासून आहे, पण वाळलेलं जरी दिसलं तरी ह्या झाडाला भरपूर अशी फळं येतात. भावानी नारळ फोडला, पूजन केली आणि त्याचसोबत आमच्या आऊने पण दर्शन घेऊन नारळाचा प्रसाद सगळ्यांना देऊन आम्ही प्रदक्षिणा घेतली आणि थोडाफार विश्राम केला आणि लगेचच आमच्या परतीच्या प्रवासाला गावाला थोडाफार एक आजूबाजूचा व्ह्यू अनुभवत आम्ही हळूहळू अंधार पडत होता तोपर्यंतच आम्ही आमच्या घरी पोहोचलो.